2014ला मी मुख्यमंत्री झाल्यानंतर काही निर्णय आम्ही घेतले, पण त्यातल्या अडचणी होत्या, त्यामुळे त्याही वेळेस पट्टे वाटप सुरू केलं होतं, पण 19 नंतर ते पूर्ण थांबलं होतं. आता पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर सगळे अडथळे आम्ही दूर केले. सगळ्या प्रकारच्या जमिनीवर आता मालकी हक्क देता येईल असा आम्ही निर्णय केला. आज 1000 लोकांना आम्ही मालकी हक्काचे पट्टे दिले. एकूण 50,000 झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना म्हणजे 2.5 लाख लोकांना त्याचा फायदा होईल. आम्ही मालकी हक्काचे पट्टे त्या ठिकाणी देणार आहोत. त्यासोबत सिंधी निर्वासितांना फ्रीहोल्डची जमीन आम्ही देतो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं 8 वर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये लढून आता झुडपी जंगलावर बसलेल्यांनाही मालकी हक्काचा पट्टा आम्ही देतो. याचं एक नागपूर मॉडेल आम्ही तयार केलं आहे. त्याचा GR आता संपूर्ण महाराष्ट्राला लागू केला आहे. महाराष्ट्रात जिथे जिथे झोपडपट्टीत लोक आहेत त्या ठिकाणी फक्त MMR रिजनमध्ये आपण SRA करतो म्हणून त्यालाही लागू नाही आहे. बाकी सगळीकडे हा GR आपला लागू आहे आणि त्या ठिकाणी मालकी हक्काचे पट्टे देणार. आणि त्यासोबत कोणाचं कच्चं घर असेल तर पक्कं घर बांधायलाही प्रधानमंत्री आवास योजनेत त्यांना पैसे आम्ही देणार. नागपूर शहरात 40,000 जवळपास लाभार्थी जे वंचित आहे त्यांची प्रक्रिया कशी असते? 50,000 लाभार्थी होतील. त्यातले मला असं वाटतं आता 25,000 आम्ही जवळपास कव्हर केलेले आहेत. उरलेल्यांची प्रक्रिया वेगवेगळ्या स्टेजवर आहे, कारण याच्यामध्ये मोजणी करावी लागते, इंडिव्हिज्युअल पट्टा तयार करावा लागतो, प्रत्येकाची रजिस्ट्री करावी लागते. असा खूप मोठा प्रोसेस आहे. ती प्रोसेस चालू आहे. या पट्ट्यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की हे पट्टे बँकेबल आहेत. कोणाला कर्ज काढायचं असेल, विक्री करायचं, सगळ्या पद्धतीनं एखाद्या खाजगी माणसाच्या जमिनीला जे अधिकार असतात ते सगळे अधिकार याला दिले. मला असं वाटतं की अशी काही फार कोणामध्ये नाराजी असेल असं मला वाटत नाही. ठीक आहे, कार्यकर्त्यांना वाटतं जास्त संधी मिळाली पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा लावणं, मुंबई महानगरपालिकेमध्ये विकास उन्मुख अशा प्रकारचं आणि पारदर्शी शासन आणणं, आणि त्याकरताच आम्ही महायुतीचा निर्णय केला.